त्याला 2 साईडला रेशमाचे गोंडे लावले होते. सणानिमित्त सजवली होती, रेशमाचे गोंडे सुद्धा लावलेले होते. एकदा का देव बासरी वाजवायला लागले, एकदा का देव बासरी वाजवायला लागले. खालचे गोंडे लुकू 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 लुकू. आमच्या गावात याला भासारीचं तरी नाव आहे. मग बासरीला दोन्ही साईडला 2 गोंडे होते. नाही का हलत नव्हते का? त्यांच्या कानात कुंडल होते, कुंडल. त्यांच्या कानात कुंडल होते. अगं बाई यांचे कुंडल आता खाली कसं? आधी कुठं होता? स्वर्गात होता. आता कुठं आला? आणि मग कुंडल कुठं आले? बरोबर आहे तुझं. ए बाबा, तू खरोखर देव आहे हे आम्हाला काय ओळख तुझी पटलेली नाही. तू तुझी खून सांग आम्हाला. साध्या सोप्या भाषेमध्ये तुमची ओळख सांगा म्हणजे आम्हाला पटेल. मुलीला ढोल सगळे सांग. मुली हो, हात जोडा. जोडले जोडले. हा. डोळे झाकले. डोळे झाका. झाकले. म्हातारे करू बा लगेच सुरुवात. ह्याच्यासाठी डोळे झाकायला लावलं का? काय करा? सुरुवात करायची ना, इकडं अशी सुरुवात कर म्हणजे माझ्या पशी असतं ढिला पडतील. आता माझी माहिती सांगायला सुरुवात करू का म्हणलं. माहितीचं नाव सकाळ घेणार आहे का रे बाबा? सांगतो ना. सांगा. वसुदेव सुसावले वनवंशाच्या नवरवर्धना श्रीवती परमानंदना कृष्णवंदे जगद्गुरु बहुरणी तुम्हीच म्हणताय कुणास ठाऊक. अशी ओळख पटणार नाही. सांगतो. तुमची खरी ती ओळख सांगा साध्या सोप्या भाषेमध्ये.
तुमची खरोखर आम्हाला ओळख पटलेली आहे. हो. आता माझ्या मुली तुम्हाला शरण जातील. मी शरण आले. शरण आलीस? हो, कशाप्रमाणे शरण आलीस? बाईप्रमाणे. वा वा. नदीच्या अंगी किती नम्रता आहे, लीनता आहे. लीनता आहे. ही गाईप्रमाणे शरण आली. हा. म्हातारे तुला मी सुद्धा आली ना. आलीस? गरीब आली मी